नवी मुंबई महापालिका हद्दीतील सानपाडा उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत पालिकेकडून विविध मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेकडून मुंबई नाशिक महामार्गावरील नितीन जंक्शन ते कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेमध्ये नागरिकांसाठी मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालच्या जागेत आता ठाणेकरांना बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग यासारख्या मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध होतील. त्यासाठी सुमारे 1,05,00,000 रुपयांचा खर्च होणार असून ठाणे महापालिका आयुक्तांनी नुकताच या खर्चाला मंजुरी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये झपाट्यानं विकसित होणाऱ्या महापालिकांमध्ये ठाणे महापालिकेचा अग्रक्रम आहे. पालिकेचं क्षेत्रफळ 128.23 चौरस किलोमीटर इतकं विस्तीर्ण असून शहरात 377 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पदपथ बांधण्यात आलेत. झपाट्यानं वाढणाऱ्या ठाणे शहराचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे पालिकेकडून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून एकात्मिक शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत शहराच्या सुशोभीकरणाची कामं हाती घेण्यात आली आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा महापालिका, सरकारी, खासगी मालकीच्या जागांच्या संरक्षण भिंतींवर 3D पेंटिंगच्या साहाय्यानं प्रबोधनात्मक नागर, सामाजिक संदेश देऊन परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मोकळ्या जागांमध्ये शोभिवंत झाडं, रोपटी लावून हिरवळ वाढवण्यात आली आहे. शिवाय शहरात आकर्षक विद्युतीकरणही करण्यात आल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई नाशिक महामार्गावरील 3 हातनाका जंक्शन, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन, गोल्डन डेज जंक्शन येथील उड्डाणपुलांची कामं पहिल्या टप्प्यात झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात या उड्डाणपुलाखाली मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नितीन आणि कॅडबरी कंपनी जंक्शन या भागात यापूर्वी जाहिरात विभागाच्या वतीनं नागरिकांना उद्यान विकसित करून देण्यात आले.